सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबई. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेले आहेत 8:24 आणि बँड्राप्रमाणे आज आहे संडे ॲक्च्युली. तर बँड्रामध्ये नेहमी प्रत्येक संडेला इकडे मॅरेथॉन आयोजित केलेली असते. प्रत्येक संडेला मॅरेथॉन असते. फक्त पावसाळ्यामध्ये मॅरेथॉन बंद असतात सगळ्या. सो कोणाला जर मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा असेल तर मे बी संडेला इथे येऊ शकतात. दादर ते इथपर्यंत किंवा डिपेंड असतं, प्रत्येक मॅरेथॉनवर डिपेंड असतं. आणि समुद्राचा नजारा बघा मित्रांनो, असा बँड्रा दिसतो सकाळी 8:30च्या टायमाला. थंड असं वातावरण, आणि ह्या वातावरणात गाडी चालवायला ऍक्च्युली मजा येते. पुढून जावं लागेल का आपल्याला? नाही, इथून आहे ना रोड. तर आज ब्लॉगिंग उलट्या दिशेने करायचे. दररोज एकाच दिशेने येऊन येऊन कंटाळा आलेला मला पण. तर विचार केला आज प्रेक्षकांना, माझ्या सबस्क्रायबर आहेत त्यांना थोडा वेगळा रूट दाखवूया. रूट तोच आहे मित्रांनो, दिशा बदललेली आहे. मी आता कामावरून चाललोय घरी नाईट करून. संडेला रहदारी पण कमी असते मित्रांनो, आणि एवढी सकाळच्या वेळेस सुद्धा ट्रॅफिक नसते एवढी. सो आरामात आपण अर्ध्या तासाच्या आतमध्ये घरी पोहोचतो. काहीतरी आपटतंय. अच्छा, मागे लॉक अटकतोय हेल्मेटचा. एवढा महाग हेल्मेट आहे तर त्याच्यासाठी थोडासा लॉक घेतलेला काय वाईट. पार्किंग मध्ये प्रॉब्लेम नसतो, गाडीला चावी लावली तरी गाडी कोण घेऊन जात नाही. पण कसं असतं, आपण आपली सेफ्टी ठेवायची असते. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण स्वतःची सेफ्टी ठेवावी कधी पण. तुम्ही अजूनपर्यंत ऍक्सिडेंट झालेल्या नंतर सुद्धा माझ्या मते तरी नीलपरीचं दर्शन घेतलं नसेल. तर आज थोडे साईडला लावतो आणि दाखवूनच देतो तुम्हाला. तर अशी ही आपली थोडीशी घाण झालेली नीलपरी आहे. वॉश करायची वेळ थोडेसे भक्कम असे गाड टाकलेत, तरी 2600च्या आसपास गाड आलेत आपल्याला. हे आपली सकाळ तर नेहमीप्रमाणे थोडीशी कमी गर्दीची असल्यामुळे मजा येईल. पहा पोरशे, मस्त आवाज, छान आवाज, छान एकदम मस्त येईल. असा आवाज असला पाहिजे स्पोर्ट्स कारचा आणि स्पोर्ट्स बाईकचा सुद्धा, तर मजा येते चालवायला. कारण हेल्मेटच्या आतमध्ये आपल्याला काहीच ऐकायला येत नाही मित्रांनो. सगळा खेळ असतो तो हेल्मेटच्या बाहेरचाच असतो. ही बघा दुसरे पोरशे मित्रांनो,
लंबोर्गिनी, वाव, मजा आहे. म्हणून संडेला सकाळची ब्लॉगिंग करायचे असतात. हो, अजून एक GT 13, मस्त मस्त. अजून कोण येते काय? नाही अजून तरी कोण नाही. आपला रस्ता येऊ नये, छोटीशी गाडी आहे आपली. आता हे सगळे गेले BKC ला. रोम 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 दोन वाले फिटिंग खाली पहा. चला, आजचा दिवस झाला. आज ब्लॉग मध्ये तुम्हाला काहीतरी बघायला भेटलं. लंबोर्गिनी आणि पोर्शे दोन्ही आपल्याला मॉडिफिकेशन सकट आणि विदाउट नव्हते. विदाउट मॉडिफिकेशन आपल्याला पोर्शे बघायला भेटली. फक्त GT 13 असं काहीतरी होतं वाटतं. हा, GT 13 होते. आणि लंबोर्गिनी कुठलं एडिशन होतं मला एवढं कळलं नाही लगेच. थोडीशी माहिती ठेवायची असते स्पोर्ट्स कार बद्दल. स्वप्न असतात खूप जणांची. सो त्यातले आपण एखाद्या असो. देवा भाऊ पार्ट 2. ऍक्च्युली सेम असं नाही म्हणता येणार, वाईट गोष्ट नाही, पण त्यांच्यापर्यंत पण ह्या गोष्टी पोचल्या पाहिजेत. ते ट्रॅव्हल करत असतील इथून किंवा नसतील काय माहित नाही मला, पण माझ्या मते तरी त्यांनी सुद्धा पाहावे इथून काय हाल हवाल आहेत मुंबईकरांचे आणि काय नाही. थोडासा स्लो घ्यावा, कारण का इकडे नेम नाही लोक कशी करतील किंवा काय. हे असे असतात अर्ध्या बुद्धीचे, मध्ये जाऊन स्लो करतात गाडी. हे पाहते भाऊ सांताक्रूज आलेला आहे आणि मला वाटतं यांची गाडी पलटी झालेली आहे. सगळ्या भाज्या गेलेल्या आहेत. तर आता तुम्ही पाहिलं देवा भाऊ, एक भाजीवाल्याची गाडी तर गेली आहे. साईडला घेतली त्याने बिचाराने, सगळी भाजी पडलेली आहे त्यातली. आणि इथे एवढे खड्डे नाही आहेत, पण त्या साईडला बघायला मित्रांनो रोड आहे बघा. हे डांबरीकरण असतं, हे असं हे ढीग लावलेले असतात मित्रांनो. त्याच्यावरून गाडी उडाली तर डायरेक्ट आहे 10,000ची वसुली. सो हे बघा, हे खड्डे बघा, हे बघा मध्ये पॅचेस बघा कसे टाकले. तर देवा भाऊ पुन्हा एकदा प्लीज कळकळीची विनंती आहे, जरा सांताक्रूज ब्रिज कडे लक्ष द्या. आता एक समाजसेवक एक प्रकारचं झालोय मी आणि विनंत्या करत सुटलोय तुम्हाला, तर प्लीज ह्याच्याकडे लक्ष द्या. एखाद्याचे जीव जाण्याच्या आधी किंवा मोठा काही अपघात होण्याच्या आधी त्याला दुरुस्त करा. तर प्लीज देवा भाऊ लक्ष द्या. प्लीजच बोलू शकतो, अजून काही नाही मी करू शकत. आणि तुमच्या नजरेत देऊ शकतो की बाबा हे असे असे चाललेले आहेत काम. चला या टॉपिक कडून पुढे वळूया. आणि सांताक्रूज सोडलेलं आहे मित्रांनो. आता विलेपार्लेला आलो आहोत आपण. विलेपार्लेचा ब्रिज क्रॉस झाला की थोड्याच वेळात अंधेरी. गर्दी नसल्या कारणाने आपल्याला सगळं चांगल्यापैकी शूट करता येतंय. हे ब्रेक मारायला असं का वाटतंय मला, भीती वाटते. बाजूने चालू सॉरी मित्र, तर हसायला नको, पण मला वाटत नाही ती सीटवर बसलेली होती, उभी राहूनच गाडी चालवत होती, थोडीशी वाकलेली आणि ड्रायव्हिंग चालू होतं तिथं.
म्हणून मला थोडस असं आलं, वाईट वाटून नका घेऊ, पण पोझिशन बघा. आज पण संडे राईडला नाही निघालाय बाईक मध्ये. वा, मस्त मॉडिफिकेशन, छान. टोयोटा कुठली तरी होती, टोयोटाचीच होती. छान मॉडिफिकेशन केलं थोडक्यात, पण मस्त. हा रोड आपण कधी केले का कव्हर, पण जास्त कव्हर नाही केला. म्हणजे दररोजच्या मार्ग पर्सेंटेज घेतलं तर तो जास्त रोड कव्हर केलेला आपण डेली ब्लॉग साठी. येताना पण मे बी एखादे शॉर्ट्स भेटले तर ह्या रोडने पण कसं आहे मित्रांनो, जर नाईटला आलो ना मित्रांनो, तर हा शॉर्ट नाही भेटत. इकडे नाही भेटत एवढी गर्दी, कारण का सकाळची वेळ असते आणि एवढं सकाळी कोण नाही निघत. मे बी एक आम्हाला जाणारे कॉर्पोरेटचे गुलाम असतील संडेच्या दिवशी. मी कॉर्पोरेट मध्ये नाही, त्यामुळे सॉरी. सॅटर्डेची नाईट करून निघालं आणि संडेला पण मी जातो कामाला, पण मी कॉर्पोरेट वाला नाही. सो कमेंट मध्ये लिहू नका की मी पण कॉर्पोरेटचा गुलाम आहे. कॉर्पोरेटचे गुलाम कोणाला म्हणतात, जे मोठ्या मोठ्या कंपनीत काम करतात. कधी सुधारणार हे मुंबईचे रस्ते नाही माहीत. आजचा निर्णय चांगला होता, नाईटला शूट न करता दिवसाचा शूट करायचा. तुका पॉझिटिव्ह भेटलाच, मजा आली. असे ब्लॉग्स भेटले पाहिजे करायला दररोजच्या लाईफ मध्ये सुद्धा. थोडासा होल्ड केलेला कॅमेरा ट्रॅफिक मध्ये थांबवून तोच व्हिडिओ आला असता खूप वेळासाठी, मग कट करावा लागणार. त्यापेक्षा थोडासा होल्ड करायचं. तर मित्रांनो, पोचलो आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत. तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओची मजा घ्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर जास्तच आवडला असेल तर आजूबाजूच्यांना पण दाखवा, त्यांच्याकडून पण लाईक करून घ्या, शेअर करून घ्या आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण का खूप महिने झालेत, मे बी ह्याच्यापेक्षा जास्त आपले सबस पाहिजे होते. गोल होता आपला जास्त सबचा, पण तो अजून पूर्ण झालेला नाही. तर मित्रांनो, थोडीशी हेल्प करा, तर आपण कुठे ग्रो होऊ शकतो. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत ब्लॉगची मजा येईल, एन्जॉय करा. तोपर्यंत जय शिवराय आणि जय जिजाऊ.